आमच्या नाटकाला आम्ही कर्टन कॉल कधीही घेत नाही, कारण या नाटकाचा जो शेवट आहे त्याचा जो परिणाम आहे तो तसाच ते चित्र शेवटपर्यंत तुमच्या नजरेसमोर राहावं म्हणून आम्ही कधीच कर्टन कॉल घेत नाही, यापुढेही घेणार नाही. पण आज घेण्याचं कारण म्हणजे आम्ही हे नाटक जेव्हा सुरू केलं जयवंत दळवींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त, तेव्हा आम्ही असं जाहीर केलं होतं की आम्ही याचे फक्त 50 प्रयोग करणार आहोत. तर तो नशिबाने आजचा प्रयोग 50वा आहे. पण एक आनंदाची बातमी आहे की हे 50 प्रयोग करत असताना सातत्याने रसिकांनी आम्हाला नाटक बघितल्यावर सांगितलं की हे नाटक ही आत्ताच्या काळाची गरज आहे, त्यामुळे हे नाटक कृपया बंद करू नका. त्यामुळे सर्वांनी असा निर्णय घेतला आहे की हे नाटक 50ला न थांबता संपूर्ण वर्षभर जयवंत दळवींच्या संपूर्ण जन्मशताब्दी वर्षभर ह्याचे प्रयोग आम्ही सातत्याने करत राहणार आहोत. तुम्हाला काय वाटतं, हे नाटक आज शेवटचा प्रयोग व्हावा हे चालू राहावं? तेच म्हणजे असंच आम्हाला सर्व लोकांनी प्रत्येक ठिकाणी सांगितलं. आणि 40 वर्षांपूर्वी हे नाटक आलं होतं. दुर्दैवाची आणि खेदाची गोष्ट आहे की आज हे नाटक करताना खरं तर असं वाटायला हवं होतं की आता हे नाटक कशाला करायचं, आता कुठे बलात्कार होता, आता कुठे जातीमध्ये द्वेष पसरलेला नाही, आता सगळे आपण जात विसरून सगळे एकत्र आलेले आहोत, असं खरं तर व्हायला हवं होतं. परिस्थिती अशी बदलायला हवी होती. पण अतिशय खेदाने आणि दुर्दैवाने म्हणावं असं वाटतं की परिस्थिती बदलली नाही, परिस्थिती आणखीन चिघळली. जातीमधला द्वेष भयानक लेवलवर जाऊन भिडलेला आहे आणि स्त्रिया तर इतक्या असुरक्षित आहेत की काय विचारू नका. आणि आम्ही कलाकार आहोत, आम्हाला ह्या सगळ्याबद्दल जे म्हणायचं असतं ते आम्ही आमच्या कलेच्या माध्यमातून म्हणत असतो आणि त्याला इतकं सुंदर नाटक असू शकत नाही. त्यामुळं हे नाटकाचे प्रयोग आम्ही करत राहू. हे वर्षभर तरी आम्ही नक्कीच याचे प्रयोग अजून सगळीकडे करणार आहोत, देशात परदेशात. आणि तुम्ही इतक्या संख्येनं आज पणजीला आलात आणि खरोखरच मायबाप का म्हणतो आम्ही तुम्हाला की मध्ये इतकं लाईटिंगच्या गडबडी झाल्या, काय काय झालं, तरीसुद्धा तुम्ही किती शांतपणे ते सगळं सहन केलं, त्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो. एक नाटकाचं रंगात आलेलं असताना लाईटची गडबड व्हावी आणि ते थांबावं. कोणी चिडला नाही, कोणी आम्हाला शिव्या दिल्या नाही, कोणी तिकिटाचे पैसे परत मागितले नाही. पुन्हा या म्हटल्यावर परत येऊन बिचारे बसला. हे जे नातं आहे ना वर्षानुवर्षांचा, 150 वर्ष झाली मराठी रंगभूमीला, हे नातं आहे रसिकांचं आणि कलाकारांचं. आणि गंमत कशी आहे, ह्या नाटकातला जो विषय आहे, ह्या नाटकाला काय फक्त एका विशिष्ट जातीचे किंवा समाजाची लोक येत नाही, सर्व जातीची माणसं हे नाटक बघायला येतात. आणि त्याबद्दल जे काही नाटकात बोललं जातं त्यामुळं एकाही रसिक प्रेक्षकाची भावना कधी दुखावली जात नाही. म्हणजे प्रॉब्लेम सामान्य माणसांमध्ये नाही आहे, प्रॉब्लेम राजकारणामध्ये आहे. भावना तुमच्या दुखावण्यासाठी ते प्रयत्न करत राहतात. तर तुम्ही असेच आपण सगळे एकत्र राहू आणि हा समाज बदलू आणि स्त्रियांवरचे अत्याचार इतकं आपण काहीतरी बदलून टाकू की हे नाटक इतकं जुनाट वाटायला पाहिजे. परत एकदा आपल्या सर्वांचा मी आभारी आहे. हे आमचे सगळे कलावंत, मी ओळख विशेषतः याची करून देतो. हा नवीन कलाकार आहे आमचा, त्याने अतिशय उत्तम भूमिका केली. निषाद भोईर, अच्छा वा वा. ही नेहा परांजपे, हे 2 नवीन कलाकार आहेत जे या नाटकातून पुढे आले. ही अनुपमा ताकमोगे, ही बऱ्याच वर्षानंतर नाटक करते, खूप सिनियर आर्टिस्ट आहे. अविनाश नारकरांना सगळे ओळखतात. आणि या नाटकातली प्रमुख भूमिका, जिच्यावर अख्खं नाटक एकटीच्या खांद्यावर आहे, ती अशी आमची छोटीशी सुहा जोशी. आमच्या नाटकाचे निर्माते
श्रीकांत तटकरे. यांच्या नाटकामध्ये संपूर्ण नाटकाची मागची बाजू सगळी सांभाळणारे आणि हे सगळं मोबाईलमध्ये शूट करणारे संतोष पैठणे आणि ऋषिकेश रत्न पारखी. आमचे सगळे म्युझिक ऑपरेट करणारे रुपेश वैभव आणि नाना. आणि हे नाटक जयवंत दळवींचं आहे आणि नेपथ्य लावणारे पण दळवीच आहे. दळवी या सगळ्यांनी एका 30-35 सेकंदामध्ये घर जातं आणि डाकबांगला लागतो तो यांच्यामुळे. हे आमचे संदीप सरोदे, हे आमचे कपडेपट सांभाळतात. अशी सगळी टीम आहे. हा आमचा आर्यन चव्हाण, मला पटकन नाव आठवत नाही. आणि आमचे आणखी एक निर्माते आणि गुलाबराव शरद पोंक्षे. आणखी एक सांगायचं, तुम्ही जाऊन कोणाला सांगू नका की ते कर्टन कॉल घेतात. फक्त आजच्या एकाच प्रयोगाला कर्टन कॉल घेतलेला आहे. याच्या पुढे तो घेणार नाही. एक फक्त विनंती करू का प्लीज, तुमच्या सगळ्यांबरोबर एक आम्ही इकडनं सेल्फी काढला तर चालेल? आमच्यासाठी आजचा खास दिवस आहे 50व्या प्रयोगाचा.